हॅलो, नमस्कार सखींनो. उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. हे बघा, आज आपण हा पदार्थ बनवणार आहोत. तर हे पहा, मी कच्च्या केळ्याच्या वड्या बनवल्या आहेत. एकदम चविष्ट आणि खमंग कुरकुरीत अशा ह्या कच्च्या केळ्याच्या वड्या तयार केलेल्या आहेत. आणि ते कशा केल्या त्या पुढे पूर्ण व्हिडिओ पहा, तुम्हाला तर खूप आवडतील. आणि जर आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं म्हणजे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील, तुम्हाला पहिला व्हिडिओ पाहायला मिळेल. त्यासाठी नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर हे पहा, आज आपण केळीपासून वड्या बनवणार आहे. अशी नवीन रेसिपी आहे. आपण नेहमीच कोथिंबीर, आळू, कोबी अशा भरपूर प्रकारच्या वड्या पाहिल्या असेल, पण केळीची कधी अशी वडीच खाल्लेली नसेल, पाहिली नसेल, केली नसेल. तर तेव्हा पहा, मी आता हे 5-6 केळी घेतलेली आहेत. आता हे केळीच्या आपण वड्या करणार आहोत. काय करायचं आहे, याचं असं आपण दोन्ही साईडचं कट करून घ्यायचे. आता मी या सर्व केळ्यांची करणार आहे, त्यामुळं आपण याचे असे साल काढून घ्यायची. काही वेळ लागत नाही, पटकन होतं. आता मी सर्व केळींची पहिली अशी साल काढून घेते. हे पहा, आता सर्व केळ्यांची अशी साल काढून घेते. तर हे पहा, सगळ्या केळ्यांची मी साल काढून घेतली आणि किसून घेते. या पद्धतीने किसून घ्यायचे, छोट्या किसणीने, किंवा तुम्हाला मोठ्या पाहिजे असेल तर मोठ्या किसणीने पण किसून घेऊ शकता. पण याने केलं ना, एकदम छान असं बारीक होतं आणि पटकन पण होतं. काय होतं, पटकन केळी काळी पडतात, त्यासाठी पटपट ही प्रोसेस करून घ्यायची. तर हे पाहता सर्व आपलं किसून झालेलं आहे. आणि केळ काळं पडू नये म्हणून त्याच्यात लिंबू पिळून घ्यायचं. मी एक अर्ध लिंबू पिळून घेतलेलं आहे. लिंबाने छान टेस्ट पण येते. आता हे लिंबू येणार असं व्यवस्थित हाताने मिक्स करा, म्हणजे काय होईल, काळं पडणार नाहीये. लगेच काळं पडायला लागतं. आता याच्यामध्ये आहे ना, हे पहा, मी हिरवी मिरची, आलं आणि लसूण हे बारीक करून घेतलेलं आहे. हे घालून घेऊ. हिरव्या मिरची छान अशी टेस्ट येते. छान असं मिक्स करून घ्यायचे. त्याच्यात मी एक खोबरं घेतलेलं आहे, ओलं खोबरं किसून. त्याला चवीनुसार आपण मीठ घालून घेऊया. पांढरे तीळ घालायचे. आणि मी बघा, ही पाववाटी पोह्यांची पावडर करून घेतलेली आहे, ती घालायची. आता बाकीचे मसाले घालून घेऊया आपण. हळद घालायची, थोडस मी लाल तिखट घालते. धना पावडर घालायची 1 चमचा. हे सर्व आपण छान असं मिक्स करून घेऊया. याला जो ओलसरपणा असतो ना, तो पोहे असं शोषून घेतो. आता हे झालेलं आहे. खोबऱ्याने ना याला छान अशी टेस्ट येते. आणि ओलं खोबरंच वापरा. तर हे आपलं छान असं मिक्स झालेलं आहे. त्याच्यात भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि एकदम करायच्या वेळेस चिरून घ्यायची आहे त्यावेळेस, म्हणजे काय तर छान असा कलर राहतो हिरवागार. नाहीतर अगोदर चिरून ठेवली ना तर काळी पडते. आता आपण याच्यात बेसन पीठ घालणार आहोत. 1 वाटीचा माना बेसन पीठ घालायचं. 2 वाट्या केळाचा किस असेल ना, तर 1 वाटीत बेसन पीठ घालायचं. जास्त बेसन पीठ घालायचं नाहीये. पाव वाटी पोह्यांची पावडर घातलेली आहे आपण. आणि 1 वाटी खोबरं. छान असं मिक्स करून घेऊया. आता मी एका कढईमध्ये ना पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आपण या वड्या वाफवून घेणार आहोत. आता बघा, छान असा आपला जीव झालेला आहे. आणि खूप असं पातळ नाही करायचं, जरा घट्ट करायचं.
म्हणजे काय होतं ते तेल पित नाही मग आणि एकदम कुरकुरीत होतात. हे झालेलं आहे बघा. हे तयार झालेलं आहे. तर हे पहा मी एका ताटाला ना तेल लावून घेतलेलं आहे. म्हणजे आपल्याला याच्यात वड्या थापायच्या आहेत ना, म्हणजे ते चिटकत नाहीये. सगळीकडे असं व्यवस्थित तेल चोळून घ्यायचं आणि मग आपला हा गोळा घ्यायचा, छान असं थापून घ्यायचंय. एकसारखं थापून घ्यायचे. तर हे पहा मी एकसारखं असं थापून घेतलेलं आहे. वरून आपण अजून थोडेसे तीळ लावूया, म्हणजे छान दिसतात. आणि तीळ पण आपल्या शरीराला खूप चांगले असतात. हे पण छान असं थापून झालेलं आहे. तर पहा ह्या पॅनमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. छान अशी उकळी आली आहे आणि उकळी आल्यावरच मग प्लेट ठेवायची. हे पहा. आणि आता आपण त्याच्यावर आता झाकण ठेवून देऊया. कमीत कमी 12 ते 15 मिनिटं तरी आपण याला शिजून घेणार आहोत, वाफ देऊन घेणार आहोत. तर हे पहा आपण आहे ना 15 मिनिटं त्याला छान असं शिजून घेतलेलं आहे. आणि 5 मिनिटं बंद पण करून ठेवलेला गॅस, त्यामुळे बघा जरा थंड पण झालेला आहे. अजून थोडं थंड करून घेऊया. तर हे पहा मी थंड होण्यासाठी जरा फ्रीजमध्ये ठेवलं होतं. एकदम मस्त असं झालेलं आहे. एकदम कडा सोडलेला आहे. हे पहा किती छान असं आपले हे तयार झालेले आहे. आपण आता वड्या कट करून घेऊया. तुम्हाला कितपत मोठ्या ठेवायच्या त्यानुसार तुम्ही कट करून घेऊ शकता. मस्त अशा एकदम चवीला अशा छान टेस्टी लागतात. हे बघा असं आपण काढून बघूया. हे पाशा मस्त मस्त तयार झालेले आहे. आपण तळू पण शकता किंवा थोडंसं तेल घालून गरम करू शकता. अशा पण खाऊ शकता. एकदम मस्त अशा टेस्टी. हे पहा आता आपण तळून घेऊया. तर हे पहा आता तेल गरम झालेलं आहे. आपण याच्यामध्ये वड्या सोडून घेऊया. मस्त अशा खमंग तळून घ्यायचे आहेत कुरकुरीत होईपर्यंत. हे पहा आता उलटे करून घेऊया. सर्व बाजूने छान अशा तळून घ्यायच्या आहेत आपल्याला. तर हे पाच छान असं आपल्या तळून झाले बघा. कलर पण किती छान आलेला आहे. एकदम टेस्टी अशा आपल्या वड्या ह्या तळून झालेल्या आहेत. उरलेल्या मी अशाच तळून घेते. आता ह्या काढून घेते. तर हे पहा किती छान कुरकुरीत मस्त अशा ह्या वड्या तळून झालेल्या आहेत. आपली ही रेसिपी तयार. आता उरलेल्या मी तळून घेते.